श्री स्वामी समर्थ. आज सकाळ सकाळी स्वामी लवकर उठला होता आणि उठल्यानंतर एकच प्रश्न विचारतो, मम्मी पप्पा. पप्पा गेले होते ऑफिसला आणि समतला सुट्टी होती स्कूलला, त्यामुळे समत होता. स्वामी उठल्यानंतर स्वतः उठतो लवकर, ते एकतर आहे. त्यानंतर तो स्वामीला दादाला पण उठवतो लवकर, दादा उठ, दादा चाय, दादा बिस्किट चालू असतं त्याचं, आणि दादाला पण उठवलं. आणि दोघांच्या ना खूप असं क्यूट असं सकाळ सकाळी भांडण चालू होतं. त्यानंतर मी दोघांसाठी पण नाश्ता बनवला. आज समतला खायचा होता डोसा, त्या समतला खूप आवडतो डोसा. त्यासोबत स्वामी काही खात नाही फारसा डोसा, पण दोघांना पण बनवला मी. आणि डोसा खायला दिला तर पण त्याला डोसा खायचा नव्हता, तर त्याला चपाती बनवायची त्याची. आणि हे दोघं खात आहेत, एकाच प्लेटमध्ये खातात. समत खातो, पण स्वामीला काही खाता येत नाही. तो तरी पण ट्राय करतो कसं तोडायचं आणि कसं खायचं म्हणून. असंच हळूहळू मुलं शिकतात. आणि जसं समत करतो ना तसं स्वामी सेम करतो. त्यानंतर दुपारी थोडं त्याला मी ड्रायफ्रुट्स खायला दिले, पण ड्रायफ्रुट्स खाणं कमी आणि ते त्याच्यासोबत खेळणं जास्त होतं. स्वामीला तर भांडे खूप आवडतात आणि त्यानं काय केलं, गेला किचनमध्ये तो आणि लगेच टोप घेऊन आला. त्या टोपमध्ये त्याने भांडे ते ड्रायफ्रुट्स टाकले, पिस्ता, त्यासोबत खेळायला लागला. असं नको नको ते करतो, जे खायचं होतं ते खाल्ला नाही, खेळायला लागला. त्यानंतर त्याला आठवलं की मला खाली जायचं आहे. त्याने खाली जायचं म्हणून शूज घेऊन घरी येऊन बसला. मला मम्मा म्हणतो, मम्मा शूज, आपण जाऊ. इव्हनिंगला ह्यांना थोडं बाहेर सोडलं तर हे गेले शेजारच्या घरी खेळण्यासाठी. समत तिकडे काहीतरी बनवते ब्लॉग घेऊन आणि स्वामी त्याला मारून येतो, कारण त्याला स्वामीला हवे होते ते ब्लॉग, पण समत देत नव्हता कारण समतला बनवायचं होतं. पण स्वामीने काय केलं, लगेच 2-3 घेतला आणि पळून धावत आमच्या घरी येऊन बसला. परत समतने काय केलं, समत थोडे काढून घेतले आणि तो गेला. पण ह्या दोघांचं चालू असतं, टॉम अँड जेरी सारखे आहेत, कधी खूप प्रेम येतं, कधी तर भांडत असतं, कारण दोघांना पण एकच टॉईस हवी असते. समत थोडा हुशार आहे, तो ऐकतो, पण स्वामीला काही समजत नाही. स्वामी म्हटलं घ्यायचं, तरी समतला म्हटलं 2 दे त्याला. समतने दिले 2, तर स्वामी म्हणतो दादा येऊन घेऊन जाणार, म्हणून त्याने असं बेडरूममध्ये येऊन लपवते. खूप म्हणजे खूप आजकालची मुलं हुशार, आणि स्वामी तर खूपच हुशार आहे. आणि परत नंतर म्हटलं दादाला देऊन ये, तर देऊन आला. त्यानंतर मी थोडी मेथीची भाजी बनवायची होती, जेवण बनवलं होतं अजून, मेथीची भाजी बनवायला घेतली. त्यानंतर म्हटलं दोघांची भांडणं चालू होती, म्हणून स्वामीला काहीतरी खाण्यामध्ये बिझी ठेवते. स्वामीला दिला सूप, स्वामीला खूप आवडतं सूप, आणि तो टी व्ही बघत सूप खात होता. टी व्हीमध्ये फक्त आम्हाला हंबा आवडते, आम्ही कार्टूनमध्ये काहीच आवडत नाही, फक्त एक हंबाचा आहे गैया मेरी काय तर ते हिंदीमध्ये सॉन्ग आहे, ते ऐकतो तो. त्यानंतर मी थोड्या चपात्या बनवायच्या होत्या, चपात्या बनवत होते मी. फारशा काही चपात्या बनवत होत्या, कारण रोज भाकरी संध्याकाळी बनवते मी, पण भाकरीचं पीठ संपलं होतं, त्यामुळे थोड्याशा 4-5 चपात्या बनवून घेतल्या. स्वामींचे पप्पा आले नव्हते लवकर घरी, त्यामुळे आम्ही जेवत नव्हतो लवकर, कारण ते आल्यानंतरच आम्ही सगळे जेवण करतो. मुलांना काय लवकर असतं तर मी भरवते. त्यानंतर म्हटलं चला राऊंड मारूया, आणि थोडी थंडी होती खालती, म्हणजे त्यांना दोघांना जॉकेट घातलं आणि मी खालती आलो. त्यांच्या पप्पांची वेट करत होतो, तर खालती पण सगळ्यांची मस्ती चालू होती. त्यांना स्वामीने गाडी घेऊन आला होता, गाडीसोबत खेळत होता. आई दिवसभर एवढं मुलांसाठी करते, पण त्यांना पप्पाच लागतो. तुमच्याकडे पण असं आहे का पप्पा वेडं? आमच्याकडे आहे दोघं पण, दोघांना पण पप्पाच पाहिजे. मम्मा काही करते त्याचं काही नाही. पप्पा आल्यानंतर तर खूपच आनंद झाला दोघांना पण. पप्पांनी लगेच उचलून घेतले तर स्वामी एकदम हवेतच. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.